विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात गरजेच्या वस्तू, भाजीपाला, कपडे, स्टेशनरी आदी कसे कुठून उपलब्ध होतात, वस्तूंचे भाव, खरेदी विक्रीचे व्यवहार ज्ञान, दैनंदिन गरजांचे महत्त्व आदी गोष्टी समजाव्या यासाठी प्रात्यक्षिकाच्या रूपाने आज रोजी अजय इंटरनॅशनल स्कूलमध्ये मार्केट डेचे आयोजन करण्यात आले। विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहाराची समज यावी, लहान वयात त्यांना पैशाचे महत्त्व कळावे या उद्देशाने अजय इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने मार्केट डेचे आयोजन अजय इंटरनॅशनल प्री प्रायमरी स्कूलच्या परिसरामध्ये करण्यात आले। या मार्केटचे उद्घाटन शिराळा तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अमोल पारेख यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी PR पाटील फाउंडेशन पाडीचे संचालक विशाल पाटील, संचालिका स्नेहल पाटील, केंद्र प्रमुख सुहास रोकडे, शिराळा तालुका सराफ संघटनेचे अध्यक्ष सचिन शेट्टे, सांगली वैभव बँकेचे मॅनेजर सचिन पाटील, उपप्राचार्या सुरेखा पाटील, समन्वयक रुपाली पाटील, प्री प्रायमरी विभागाच्या माधुरी माने, प्रवीण पाटील, किशोर हसबनीस, राघव हसबनीस, डॉक्टर संजय पाटील, वर्षा कदम, प्रियांका जाधव, स्वाती बांदल, सुधीर पळसांडे, शिक्षक, कर्मचारी, पालक उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी या दिवसाचा आनंद लुटून व्यवहार कसा करावा हेही समजून घेतले। पारेख यांनी सांगितले की मुलांच्या अभ्यासक्रमात व्यवहार हा विषय असून त्यामुळे पैशांचा व्यवहार कसा करावा हे कळण्यासाठी मार्केट डे गरजेचा आहे। आपापल्या शेतातून आणलेला भाजीपाला, कांदे, बटाटे, हिरवी मिरची, कोथिंबीर, मटकी, गवती चहा, वांगी, पालक, मेथी, गवार यासह खाद्यपदार्थांपैकी भेळ, वडापाव, चहा, बिस्किट, इडली सांबर असे विविध पदार्थ घेऊन बसली होती। सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक यांनी मार्केट डे यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले। ते खरेदी करण्यासाठी पालकांनी व शिराळ्यातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती। नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या। शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर, कुकिंग इक्विपमेंट्स, टेबल, चेअर, फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर, सोफा सेट, बेड, टीपॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्या त्या साइज मध्ये उपलब्ध। विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज, प्लॉट नंबर E47, MIDC शिराळा। संपर्क 99 23 12 5005 आणि 99 22 03 5005। आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष।